Hello dear students, welcome back to my channel. Today we learn class 5th maths chapter number 2 number work problem set 5. ह्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॉब्लेम सेट 5 पूर्ण बघणार आहे. जर तुम्हाला आधीचे चॅप्टरचे व्हिडिओ हवे असतील ईव्हीएस मॅथ्स तर पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे, तिथून तुम्ही कोणताही व्हिडिओ बघू शकता. तर आता ह्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॉब्लेम सेट 5 कंप्लीट करूया. राइट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाइन डिजिट. आपल्याला काय सांगितलेलं आहे, जी अंडरलाइन डिजिट केलेली आहे गिव्हन नंबर मध्ये त्या नंबरची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. म्हणजे काय डिजिट आहे इथं अंडरलाइन 7. मग 7 आहे तर सगळ्यात आधी आपण काय लिहायचे, इथे 7 लिहायचे. ओके, मग नेक्स्ट आपण काय करायचं, इथे सिरीज लिहून घ्यायची की हा 7 आपल्याला माहिती असायला हवा कोणत्या प्लेस मध्ये आहे. म्हणून इथे लिहायचं युनिट, 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. ओके, म्हणजे 7 कोणत्या प्लेस मध्ये आहे, 10 लाखच्या प्लेस मध्ये आहे. मग 10 लाख वरती किती झिरो असतात त्यापुढे हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जर समजा तुम्हाला हे माहिती नाही की 10 लाख वरती किती झिरो असतात समोर, म्हणजे या 7च्या समोर आपण इथे किती झिरो लिहायचे, तर काय करायचं, इथे किती डिजिट दिलेले आहे 7च्या समोर हे डिजिट काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 आणि इथे लिहायचे 6 झिरो. 1 2 3 4 5 6 म्हणजे 70 लाख याची व्हॅल्यू झालेली आहे. ओके, म्हणजे ह्या गिव्हन नंबर मध्ये अंडरलाइन कोण आहे 7. मग 7 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 70 लाख. या प्रकारे आपण हे सर्व सॉल्व्ह करणार आहे. बघा इथे काय आहे अंडरलाइन 4 आहे. मग 4 लिहायचा आधी, 4च्या समोर किती डिजिट आहे हे काउंट करायचे. 1 2 3 4 5. मग इथे लिहायचे 5 झिरो. 1 2 3 4 5. ओके, म्हणजेच हा 4 ह्याची प्लेस व्हॅल्यू काय झालेली आहे 4 लाख. ओके, नेक्स्ट या नंबर मध्ये आपल्याला 5 दिलेला आहे. अंडरलाइन कोण दिलेला आहे 5. मग 5च्या समोर किती डिजिट आहे मी काउंट करणार. 1 2 3 4. मग 5च्या समोर किती झिरो लिहिणार 4 झिरो. म्हणजे काय प्लेस व्हॅल्यू झालेली आहे याची 50,000. ओके, नेक्स्ट बघा इथे झिरोच्या ठिकाणी आपल्याला अंडरलाइन केलेलं आहे, म्हणजे झिरोची प्लेस व्हॅल्यू काय राहणार आहे, फक्त झिरोच राहणार आहे. म्हणजे हा युनिट प्लेस मध्ये आहे, याच्या समोर कोणताही झिरो नसतो म्हणून तो फक्त झिरोच राहणार. सपोज या झिरोच्या ठिकाणी एखादा नंबर्स तुम्हाला दिलेला असणार आहे 4 किंवा 3, तर इथे काय आला असता 3 आला असता. ओके, मग बघा इथे काय दिलेलं आहे 5th नंबर मध्ये 9 अंडरलाइन केलेला आहे, म्हणून मी इथे लिहिणार 9 आणि या 9 अंडरलाइन केलेल्या याच्या समोर किती डिजिट आहे काउंट करणार. 1 2 3 4. 4 डिजिट आहे म्हणून मी इथे काय करणार 4 झिरो याच्या समोर लिहिणार. 1 2 3 4. ओके, म्हणजे काय आहे 90,000 याची प्लेस व्हॅल्यू आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व प्लेस व्हॅल्यू फाइंड करू शकता. नंबर 2, राईट द नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म. या नंबर 2 क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, देअर एक्सपांडेड फॉर्म. म्हणजे गिव्हन जे नंबर दिलेले आहेत आपल्याला ह्या नंबरचे आपल्याला एक्सपांडेड फॉर्म तयार करायचे आहे. मग एक्सपांड करणे म्हणजे काय, एक्सपांड करणे म्हणजे लांबवणे किंवा पसरवणे. तुम्ही ऐकलेलं असणार ना, एखाद्या व्यक्तीचा बिझनेस हा एका महिन्यातच खूप एक्सपांड झाला, अशा प्रकारे तुम्ही काही ऐकलं असेल. मग एक्सपांड होणे म्हणजे काय, पसरणे, लांबणे. म्हणजे आपल्याला हा जो गिव्हन नंबर आहे ह्या नंबरला आपल्याला पूर्ण एक्सपांड करायचा आहे, लांबवायचा आहे. मग कशा प्रकारे करायचं बघा, फर्स्टली तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. फर्स्ट तुम्ही सिरीज राईट करून पण करू शकता आणि आपल्या ट्रिकनुसारही करू शकता. बघा युनिट, 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. मग तुम्हाला फर्स्ट एक नंबर बघायचा. आता इथे 5 आहे तर हा 5 कोणत्या प्लेस मध्ये आहे 10 लाखच्या प्लेस मध्ये आहे. जर का तुम्हाला हे माहिती असेल की 10 लाखच्या प्लेस मध्ये असणारा डिजिट त्याच्या पुढे किती झिरो असतात, म्हणजे 10 लाख प्लेस मध्ये किती झिरो असतात पुढे, तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इथे डायरेक्टली लिहू शकता. किंवा तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता की हा नंबर आहे ह्या डिजिटच्या समोर किती डिजिट आहे ते काउंट करायचे आणि तितके झिरो ह्या डिजिटच्या समोर लिहायचे. बघा इथे 5 आहे, 5च्या समोर काउंट करायचे 1 2 3 4 5 6. किती आहे डिजिट 6 डिजिट आहे म्हणून मी इथे 6 झिरो लिहिणार. ओके, या पद्धतीने पण आपण करू शकतो. मग किती झालेत 50,000. नेक्स्ट तुम्हाला इथे प्लसचं साइन द्यायचं आहे आणि नेक्स्ट डिजिट कोण आहे 6. इथे 6 लिहायचा आणि या 6च्या समोर किती डिजिट आहे 1 2 3 4 5, म्हणून मी इथे 5 झिरो लिहिणार. ओके, आता नेक्स्ट तुम्हाला असंच करत जायचं आहे पण इथे प्लस साइन द्यायचं विसरायचं नाही.
डिजिट संपल्यानंतर प्लस साईन द्यायचा. आता इथे 4 आहे म्हणून इथे 4 लिहायचा आणि 4च्या समोर किती डिजिट आहे 1 2 3 4 म्हणून इथे मी 4 0 लिहिणार. प्लस इथे किती आहे 3 म्हणून इथे 3 लिहिणार आणि 3च्या समोर 2 डिजिट आहे म्हणून 2 0 लिहिणार. प्लस इथे 1 2 2च्या समोर किती डिजिट आहे 2 म्हणून 2 0 1च्या समोर 1 डिजिट आणि हा 5 युनिट प्लेसमध्ये आहे म्हणून 5 इथे एकटाच राहणार. नेक्स्ट आपण अशाच वेने सगळे सॉल्व्ह करत जाणार आहे. बघा इथे 7 समोर किती डिजिट आहे 1 2 3 4 म्हणून मी इथे 4 0 लिहिणार. प्लस इथे 0 आहे ना, मग आता तुम्हाला नंबरमध्ये जर का 0 आलेला असणार आहे तर तुम्हाला 0ची व्हॅल्यू स्किप करायची आहे, म्हणजे त्याचा एक्सपांड फॉर्ममध्ये लिहायचा नाही. मग आता आपण घेणार 8 1 2 8 समोर किती डिजिट आहे 2 डिजिट म्हणून 2 0 10 अँड इथे 5. तर अशा प्रकारे करायचे आहे. नंतर 8 1 2 3 4 5 1 2 3 4 5 मग मी अशा प्रकारे 0 देणार इथे आणि इथे प्लस लिहिणार. नंबर 3 1 2 3 4 1 2 3 4 प्लस 5 आहे. 5 समोर किती डिजिट आहे 3 डिजिट म्हणून इथे 3 0 लिहिणार. 9 आहे 9 समोर किती 2 डिजिट म्हणून 2 इथे 9 समोर 1 डिजिट म्हणून 1 0 आणि इकडे लास्टवाला हा 9 युनिट प्लेसमध्ये आहे म्हणून इथे 9 लिहिणार. ओके. आता बघा नेक्स्ट 4 नंबर इथे देणार 8 समोर किती डिजिट आहे 1 2 3 4 5 म्हणून इथे लिहिणार 1 2 3 4 5 प्लस इथे 8 या 8च्या समोर किती आहे 1 2 3 4 1 2 3 4 प्लस इथे 8 आहे 8 समोर किती आहे 1 2 3 म्हणून इथे 3 0 लिहिणार. नंतर इथे किती आहे 8 समोर किती आहे 0 2 म्हणून इथे 2 लिहिणार. परत हा इथला 8 या 8 समोर किती 0 आहे 1 डिजिट आहे म्हणून 1 आणि हा 9 युनिट प्लेसमध्ये आहे. बघा आता अशा प्रकारचा नंबर जो तुम्हाला दिलेला असतात म्हणजे सेम डिजिट दिलेले असतात ना, तर ह्या ठिकाणी आपल्याला कधी कधी मिस्टेक होऊ शकते की आपण इथे 8 घेतो आणि समोरच्या 8 पासून आपण 0 काउंट करत असतो. तर तुम्हाला केअरफुली ऑब्झर्वेशन करून तुम्हाला मार्क करून ठेवायचं की आपण कोणत्या नंबरला काउंट केलेला आहे आणि आपला कोणता नंबर आता झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. मग इथे घ्यायचं 9 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 प्लस इथे 2 समोर किती डिजिट आहे 1 2 3 4 5 मग इथे 0 किती लिहायचे 5 0 लिहायचे. प्लस इथे 3 आहे 3 समोर किती डिजिट आहे 1 2 3 4 म्हणून इथे 4 0 लिहिणार. प्लस इथे 2 आहे 2 समोर किती डिजिट आहे 1 2 3 म्हणून मी इथे किती लिहिणार 3 0 लिहिणार. नेक्स्ट आहे प्लस 9 1 2 डिजिट आहे म्हणून 2 0 प्लस हा 9 ह्या 9 समोर 1 डिजिट आहे म्हणून 1 0 अँड हा युनिट मधला 2. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे एक्सपांडेड फॉर्म सॉल्व्ह करायचे आहे. आता तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म लिहिताना तुम्हाला कॉमाज द्यायचे आहे याच्यामध्ये. ठीक आहे, मग आता कॉमाज आपण कुठे देत असतो तर बघा ही प्लेस युनिट 10 100ची प्लेस झाल्यानंतर आपण कॉमा देत असतो. ओके, नंतर 1000 10,000 10,000ची प्लेस झाल्यानंतर इथे कॉमा द्यायचा आणि लाख आणि 10 लाखची प्लेस झाल्यानंतर कॉमा द्यायचा. हे कॉमाज देणे खूप महत्त्वाचे आहे. इथे कॉमा द्यायचा तेव्हा आपल्याला आपला आन्सर फुलफिल वाटणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3 राईट द प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट इन द फॉलोइंग नंबर. आपल्याला जे गिव्हन नंबर दिलेला आहे ह्या नंबरची आपल्याला ईच डिजिट म्हटलेलं आहे म्हणजे प्रत्येक डिजिटची प्लेस नेम लिहायची आहे आणि प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. मग आपण काय केलं असा एक चार्ट आखून घेतला. ह्या चार्टमध्ये आपण डिजिट लिहून घेतले, प्लेस नेम लिहायची आहे आणि प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. मग इथे राईट करायची आहे युनिट 10 100 1000 10,000. ओके, मग बघायचं आता हा 3 आहे. मग सगळ्यात आधी आपण प्लेस नेम लिहिणार आहे. प्लेस नेम म्हणजे तो कोणत्या प्लेसमध्ये आहे डिजिट, तर हा 3 कोणत्या प्लेसमध्ये आहे 10,000. मग इथे लिहिणार मी 10,000. ओके,
आता आपल्याला प्लेस व्हॅल्यू बघायची आहे. मग प्लेस व्हॅल्यू कशी लिहित असतो आपण? आधी 3 डिजिट लिहून घेतो आणि 3 डिजिटच्या नंतर समोर किती डिजिट आहे? 1 2 3 4. मग इथे किती झिरो द्यायचे? 4 झिरो द्यायचे. म्हणजे किती झालेत? 30,000 व्हॅल्यू झाली. नेक्स्ट बघा इथे 5. 5 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 1000च्या प्लेसमध्ये, म्हणून इथे लिहायचं 1000. ओके. आता त्याची आपल्याला काय लिहायची? प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. तर इथे लिहायचा 5 आणि 5च्या समोर किती डिजिट आहे? 1 2 3 डिजिट, म्हणून मी इथे 3 झिरो लिहिणार. म्हणजे काय झाला? 5000 झाला. नेक्स्ट आता 7 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 100च्या, म्हणून इथे लिहिणार मी 100 आणि 700 ही काय झाली? त्याची प्लेस व्हॅल्यू झाली. नेक्स्ट आता बघा इथे 0 आहे. 0ची आपल्याला प्लेस नेम लिहायची आहे. म्हणजे तो कोणत्या प्लेसमध्ये आहे? 10च्या प्लेसमध्ये आहे, म्हणून इथे लिहिणार 10 आणि त्याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे? ओनली 0. ओके. नेक्स्ट बघा आता 5 हा युनिट प्लेसमध्ये आहे, म्हणून इथे लिहिणार युनिट आणि प्लेस व्हॅल्यू काय राहणार आहे? फक्त 5 राहणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट घेऊया सेकंड नंबर. यामधील नंबर काय आहे? 7,82,899. मग हा नंबर आपल्याला प्रत्येक प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे आणि प्रत्येक प्लेस नेम लिहायचं आहे प्रत्येक डिजिटचं. मग इथे आपण काय लिहिणार? सिरीज लिहिणार. युनिट 10 100 1000 10,000 लॅक. मग सिरीज वरून आपल्याला कळते ह्याचा प्लेस नेम 7 हा कोणत्या प्लेसमध्ये आहे? लॅकच्या, म्हणून इथे लिहिणार मी लॅक आणि प्लेस व्हॅल्यू लिहायची असली तर 7 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 झिरो लिहिले, झाले 7 लॅक. इथे आहे 8. 8 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 10,000, म्हणून इथे लिहिणार 10,000. आता 8 समोर किती डिजिट आहे? 1 2 3 4, म्हणून इथे लिहिणार 4 0 म्हणजे 8,000 80,000. ओके. नेक्स्ट बघा इथे 2 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 1000च्या, म्हणून इथे लिहायचं 1000 आणि प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे? 1 2 3 3 डिजिट आहे, म्हणून इथे 3 झिरो. व्हॅल्यू किती आहे? 2000. नेक्स्ट आहे बघा 8 कोणत्या प्लेसमध्ये आहे? इथे 8 100च्या प्लेसमध्ये, म्हणून इथे लिहायचं 100 आणि इथे येणार 800. ओके. 9 हा 10च्या प्लेसमध्ये आहे, म्हणून इथे लिहायचं 10 आणि याची व्हॅल्यू असणार आहे 90. ओके. नेक्स्ट बघणार आहे 9 युनिटच्या प्लेसमध्ये, म्हणून इथे लिहायचं युनिट आणि इथे ओनली 9. ओके. तर आपण नेक्स्ट घेऊया आता थर्ड. 82,74,508. मग आधी आपण सिरीज राईट करूया. युनिट 10 100 1000 10,000 लॅक 10 लॅक. मग हा 8 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 10 लॅक, म्हणून इथे मी लिहिणार 10 लॅक. आता 8ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे, म्हणून 8 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे आपण प्लेस व्हॅल्यू राईट करणार आहे. नेक्स्ट बघा 2 कोणत्या प्लेसमध्ये आहे? लॅकच्या, म्हणून इथे लिहिणार मी लॅक. इथे लिहिणार 2 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ओके, म्हणजे 2 लॅक. नेक्स्ट बघा 7 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 10,000, मग इथे लिहायचं 10,000. आता 10,000 वर किती झिरो असतात? 4 झिरो, म्हणून इथे लिहिणार 1 2 3 4. ओके. नेक्स्ट बघा 4 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 1000च्या, म्हणून इथे लिहिणार 1000 4000. ओके. नेक्स्ट 5 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 100, म्हणून इथे लिहिणार 100 आणि इथे लिहिणार प्लेस व्हॅल्यू 500. आता इथे हा 0 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 10 प्लेसमध्ये, म्हणून इथे लिहिणार 10 आणि 0ची व्हॅल्यू हा 10 प्लेसमध्ये असूनही त्याची व्हॅल्यू हा 0च राहणार आहे. ओके. नेक्स्ट बघा युनिट 8 कोणत्या प्लेसमध्ये आहे? युनिट, आणि याची व्हॅल्यू काय राहणार? 8च राहणार. ओके. तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 3 होतो. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिव्हन. राईट द नंबर्स. एक्सपांडेड फॉर्म आपल्याला गिव्हन आहे. आता ह्या एक्सपांडेड फॉर्मवरून आपल्याला नंबर तयार करायचे आहे. ओके. मग बघा आता ह्या नंबर तर कसं तयार करणार आहे आपण? काही मुलं काय करतात? हे समोरचे डिजिट लिहितात
आणि एक्सपांडेड फॉर्म तयार करतात. पण कदाचित कधी कधी आपलं बरोबर येऊ शकते समोरची डिजिट लिहून, पण कधी कधी एखादी व्हॅल्यू जर का याच्यामध्ये मिसिंग असली 100 किंवा 10, 1000 एखादी व्हॅल्यू मिसिंग असल्यास तिथे नंबर समोरचा डिजिट लिहून रॉंग होणार. मग अचूक उत्तर यायला पाहिजे, तर त्यासाठी आपण अशी सिरीज मांडायची आहे आणि त्या अकॉर्डिंग आपण नंबर फिल करायचे त्याच्यामध्ये. मग फर्स्टला आपण सिरीज सुरुवात कुठनं करायची, तर हा जो पहिला आपल्याला नंबर दिलेला असतो हा बरोबर मोजून घ्यायचा, काउंट करायचा ही कुठपर्यंत नंबर दिलेला आहे. युनिट 10, 100, 1000, 10,000 हा नंबर आपल्याला 10,000 पर्यंत दिलेला आहे, म्हणून इथं 10,000 पर्यंत सिरीज लिहून घ्यायची. ओके. मग हा 6 कशामध्ये आहे, 10,000 मध्ये, म्हणून मी इथे लिहिणार 6. युनिट 10, 100, 1000 4,000 मध्ये आहे, म्हणून इथे लिहिणार मी 1000च्या प्लेसमध्ये 4. आणि प्रत्येक आपल्याला डिजिट असेच काउंट करत जायचे आहे आणि त्या सिरीजमध्ये राईट करत जायचे आहे. युनिट 10, 100 600च्या प्लेसमध्ये, 7 10च्या प्लेसमध्ये आणि युनिटच्या प्लेसमध्ये 9, म्हणजे आपला नंबर तयार काय झालेला आहे 64,679. ओके. नेक्स्ट बघूया युनिट 10, 100, 1000, 10,000 लॅक. मग ही लॅक पर्यंतचा आपल्याला नंबर तयार करायची सांगितलेला आहे, म्हणून आता इथे लॅक पर्यंत सिरीज लिहून घ्यायची. युनिट 10, 100, 1000, 10,000 लॅक. मग 9 कोणत्या प्लेसमध्ये आहे, लॅकच्या प्लेसमध्ये. युनिट 10, 100, 1000, 10,000 2 कोणत्या प्लेसमध्ये आहे, 10,000. युनिट 10, 100, 1000 7,000च्या प्लेसमध्ये. युनिट 10, 100 800च्या प्लेसमध्ये आणि हा 5 कोणत्या प्लेसमध्ये आहे, युनिट प्लेसमध्ये. मग आता इथे 10ची व्हॅल्यू मिसिंग आहे, मग 10ची व्हॅल्यू आपल्याला फिल करायची, तर आपण 0 लिहिणार. ओके. म्हणजे काय नंबर तयार झालेला आहे, 9,27,805. युनिट 10, 100, 1000, 10,000 लॅक 10 लाख, म्हणजे इथे सिरीज आपल्याला 10 लाख पर्यंत राईट करून घ्यायची आहे. युनिट 10, 100, 1000, 10,000 लॅक 10 लाख. 2 कोणत्या प्लेसमध्ये आहे, 10 लाखच्या. युनिट 10, 100, 1000, 10,000 लॅक. 3 कोणत्या प्लेसमध्ये आहे, लॅक. युनिट 10, 100, 1000, 10,000. 6 10,000 मध्ये, 9 1000 मध्ये, 5 100 मध्ये, 1 10 मध्ये आणि 7 युनिटमध्ये. मग काय नंबर मिळालेला आहे आपल्याला, 23,69,517. ओके. नेक्स्ट घेऊया 4 नंबर. युनिट 10, 100, 1000, 10,000 लॅक. इथे लिहिणार युनिट 10, 100, 1000, 10,000 लॅक. मग 7 कोणत्या प्लेसमध्ये आहे, लॅकच्या. ओके. युनिट 10, 100, 1000, 10,000. 8 कोणत्या प्लेसमध्ये आहे, 10,000. युनिट 10, 100, 1000 4,000च्या प्लेसमध्ये, 500च्या प्लेसमध्ये. मग आता या ठिकाणी बघा आपल्याला 10 आणि युनिटची व्हॅल्यू दिलेली नाही, मग ती व्हॅल्यू फुलफिल करण्यासाठी आपण इथे काय लिहायचे, 0 लिहायची. मग काय नंबर मिळेल आपल्याला, 7,84,500. ओके. नेक्स्ट युनिट 10, 100, 1000, 10,000 लॅक 10 लाख, म्हणजे सिरीज काढून घ्यायची 10 लाख पर्यंतची. आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सिरीज हे लिहायचीच आहे, कारण आपण सिरीज वाईज हे कम्प्लिटली याच्यावर तयार करणार आहे, म्हणजेच आपलं अचूक उत्तर येणार आहे. अशा आपल्याला मिसिंग व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहे त्या व्हॅल्यू आपल्याला कळणार की कोणत्या व्हॅल्यू मिसिंग आहेत. ठीक आहे. मग बघा आता इथे 8 आपल्याला 10 लाखमध्ये दिलेला आहे, म्हणून मी इथे लिहिणार 10 लाखमध्ये. मग हे काउंट करायचं, युनिट 10, 100, 1000, 10,000. मग हा 5 आपल्याला 10,000च्या प्लेसमध्ये आहे, म्हणून 10,000च्याच प्लेसमध्ये राईट करायचा. आता या ठिकाणी बघा आपल्याला लॅकची व्हॅल्यू इथे मिसिंग आहे. लॅकची व्हॅल्यू आपल्याला या एक्झाम्पलमध्ये नाही दिलेली आहे, म्हणून आपण काय करणार, इथे हे कंप्लीट करण्यासाठी इथे 0 राईट करणार आहे. नंतर युनिट 10, 100, 1000. 1 कोणत्या प्लेसमध्ये आहे, 1000च्या. 6 आहे 100च्या प्लेसमध्ये आणि हा 9 आहे युनिटच्या प्लेसमध्ये. अगेन आपल्याला इथे 10ची व्हॅल्यू मिसिंग दिलेली आहे, म्हणून काय करायची, फुलफिल करायसाठी इथे 0 लिहायचा. ओके. अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण नंबर सिरीज वाईज तयार करायचा आहे. मग काय नंबर मिळेल आपल्याला, 80,51,609. तर अशा प्रकारे आपल्याला एक्सपांडेड फॉर्म तयार करायचे आहे. आता तुम्ही म्हणसाल की प्रत्येक आपल्याला एक्झाम्पलमध्ये ही सिरीज लिहिणे आवश्यक आहे का? हो, कारण की मिसिंग व्हॅल्यू आपल्याला ओळखता येतात सिरीज वाईज. जर आपण डायरेक्टली नंबर राईट करायला बघितला तर आपल्याला तो नंबर
कदाचित कधी कधी बरोबर येईल, पण जेव्हा एखाद्या एक्झाम्पलमध्ये अशा प्रकारे मिसिंग व्हॅल्यू दिलेल्या असल्या तर ते आपल्याला नाही कळणार. म्हणून आपल्याला सिरीज राईट करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. ओके, तर बघा आता स्टुडंट या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट 5 कंप्लीट होतो. तर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लगेच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लगेच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.